नमस्कार, मी परमदास जाधव. TV9 नेटवर्कचे व्हॉट इंडिया थिंक्स टुडे समिट 2026 23-24 मार्च रोजी दिल्ली येथे आयोजित केले जाणार आहे. याबाबत बोलताना TV9 नेटवर्कचे MD आणि CEO वरुण दास यांनी म्हटले की जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि भूराजकीय संघर्ष असूनही भारत एक मोठी शक्ती म्हणून उदयास आलेला आहे. गेल्या वर्षभरापासून जागतिक व्यवस्थेवर मोठा दबाव आहे. मागील वर्षी अनेक अभूतपूर्व हल्ले पाहिले, ज्यामध्ये टॅरिफचा वापर पूर्वी कधी झाला नव्हता. तर 2026च्या सुरुवातीला अनेक आघाड्यांवर युद्धांचा सर्वात वाईट शक्यता सातत्यात उतरल्या, ज्यामुळे जग आर्थिक अनिश्चिततेच्या टप्प्यात प्रवेशले आहे. हा संघर्ष थेट भारताच्या सीमेजवळ नसला तरी त्याचा आर्थिक परिणाम जागतिक स्तरावर जाणवत आहे. नवी दिल्लीपासून न्यू जर्सीपर्यंत त्याचा प्रभाव दिसून येतोय. त्यांनी ऊर्जा सुरक्षेबाबतही चिंता व्यक्त केलेली आहे आणि ती जागतिक विकासावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक असल्याचे सांगितले. कारण पुढे बोलताना वरुण दास म्हणाले की भारत आणि जगाच्या विकासाचा मुख्य आधार ऊर्जा आहे. कारण कोणते पण काम करण्यासाठी आपल्याला ही ऊर्जा जास्त प्रमाणात लागते. जेव्हा यावर सर्व बाजूंनी दबाव येतो तेव्हा भविष्य अधिकच अंधकारामध्ये वाटते. त्यांनी भारताच्या धोरणाबद्दल बोलताना दास म्हणाले की भारताचे धोरण या तत्त्वावर आधारित आहे की राष्ट्र कायमस्वरूपी आघाड्यांपेक्षा कायमस्वरूपी हितसंबंधांनुसार कार्य करतात, ज्या स्थिर काळात त्यामुळे ठोस परिणाम मिळतोय. वरुण दास पुढे म्हणाले की भारत इतिहासातील एक वेगळ्या टप्प्यावर उभा आहे. जग युद्ध असतानाच आणि हिंसेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना भारत जगातील सर्वात वेगवान वाढणाऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेपैकी एक आहे, जिथे भारतातील सर्वात तरुण लोकसंख्येपैकी एक आहे. तसेच जागतिक मंचावर आत्मविश्वासाने आपली भूमिका मांडणारा देश म्हणून भारत झपाट्याने पुढे येत आहे. भारताची लोकशाही व्यवस्था, उद्योजकतेची ऊर्जा आणि तांत्रिक क्षमता एका परिवर्तनशील शतकाची पायाभरणी करत आहे. तंत्रज्ञान, संस्कृती आणि समाज या तिन्ही क्षेत्रात शिखर भारताकडे आहे. 23-24 मार्च रोजी दिल्ली येथे होणाऱ्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडे समिट 2026 चे मुख्य आकर्षक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य भाषण असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. मागील आवृत्तीत त्यांनी समावेश विकासाच्या मंत्राने प्रेरित नव्या भारताची दृष्टी स्पष्ट केलेली होती. तर या वर्षाच्या समिटमध्ये विषय भारत आणि विश्व आहे. यात प्रमुख विचारवंत, व्यावसायिक नेते आणि नागरी समाजातील दिग्गज सहभागी होणार आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणासोबत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, ज्योतिरादित्य सिंधिया,
सिंधिया आणि अश्विनी वैष्णव यांचाही समावेश आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. विश्वकुमार हेही समिटमध्ये सहभागी होणार आहेत. तर या समिटमध्ये बोर्ड रूममधील तज्ज्ञ प्रोफेसर रामचरण मार्कस वायबाक आणि MHP इंडिया पोर्ट्स कंपनीचे ग्रुप CEO आणि COO आणि CEO बर्डन होर्मल यांसारखे जागतिक नेतेही सहभागी होणार आहेत. तसेच भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली आणि योग गुरु बाबा रामदेव हेही या शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. तर ही परिषद ही 23 ते 24 मार्चला दिल्ली येथे होणार आहे.